राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे या दोन रेशन कार्ड पैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना रेशन धान्यासोबत रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा, रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी आजपासून अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। परंतु हे पैसे मिळवण्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। सोबतच याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, राज्यामधील ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना रेशन धान्यासोबत पैसे सुद्धा मिळणार आहे। त्यासोबतच रेशन धान्यामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला अगोदरपासून रेशन कार्डवरती फक्त तांदूळ आणि गव्हाच मिळत होते, परंतु आतापासून केंद्र सरकारकडून तांदूळ बंद करण्यात आलेले आहेत। परंतु त्या तांदळाऐवजी काही जीवनावश्यक वस्तूंचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यामधील रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत। जर तुम्ही या 25 जिल्ह्यांमधील रेशन धारक असाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हे पैसे कशा पद्धतीने मिळायचे आहे, सोबतच याचा अर्ज कुठे करायचा आहे, सोबतच रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी पात्रता काय घालण्यात आलेले आहे आणि रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे किती मिळणार आहे। बघा, तुमच्या मनामध्ये 100% हे प्रश्न पडलेले असतील तर ते प्रश्न 100% दूर होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा कळणार आहे की रेशन कार्डवरती कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत। बघा, सर्वात प्रथम रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी पात्रता कोणकोणती लागणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, काल मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती, तर त्या बैठकीनुसार राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमधील रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच पैसे देण्यासाठी शासनाकडून GR सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा जर या 25 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पैसे मिळणार आहे। परंतु हे पैसे मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रता घातलेल्या आहेत, तर त्या 5 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी जी पहिली पात्रता घातलेली आहे ती पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाहीत। बघा, ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्या नागरिकांसाठी यामध्ये कोणताही लाभ आलेला नाही। फक्त पिवळे रेशन धारकांना आणि केसरी रेशन धारकांना प्राथमिक स्वरूपामध्ये पैसे सुरू झालेले आहेत। सोबत जीवनावश्यक 9 गोष्टी सुद्धा सुरू झालेल्या आहेत। परंतु अगोदर पात्रता बघून घेऊया, त्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत आणि पैसे कुठून मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। तर बघा, पात्रतेच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे। याच्यामध्ये जिरायत जमीन असेल किंवा बागायत जमीन असेल तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ घेता येणार आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रेल्वेमध्ये कर्मचारी नसावा, सोबतच शाळेमध्ये शिक्षक नसावा आणि बँकेमध्ये कर्मचारी नसावा, सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पोलीस सुद्धा नसायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सरासरी तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कर्मचारी नसावा किंवा सरकारी नोकरीला कामगार नसावा, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहे। सोबतच चौथी पात्रता सुद्धा
अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार असेल आणि काही वर्षानंतर तो जर रिटायर झालेला असेल आणि त्याला पेन्शन सुरू असेल तरी पण तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाही। तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कारखान्यांमध्ये किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसावा तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहे। आणि शेवटची पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमचे उत्पन्न सरासरी 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असायला पाहिजे। त्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे। जर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रतेमध्ये बसत असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा 5 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार नाही। तर बघा, काल आलेल्या GR नुसार राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यातील रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। त्यासाठी 5 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, त्या 5 पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही 5 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100% रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहे। बघा, पात्रता बघितलेली आहे, परंतु हा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा असावी लागणार आहे। तर ही कागदपत्रे कुठे द्यायची आहेत आणि कुठून काढायची आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, पैसे मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा 3 अटी घालण्यात आलेल्या होत्या। त्याच्यामधली जी पहिली अट आहे ती म्हणजे तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी पात्रता असावी, दुसरी अट म्हणजे तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजे। तर ती दुसरी अट कागदपत्रांची आहे, तर ती कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, जे पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे आधार कार्ड, परंतु ते आधार कार्ड अपडेट केलेलं असावं आणि ते आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। सोबतच दुसरं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड, परंतु ते पॅन कार्ड तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असावे। तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या रेशन कार्डच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स सुद्धा लागणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 3 कागदपत्रे लवकरात लवकर काढायची आहेत। काल मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनुसार GR सुद्धा आलेला आहे। तुम्ही सुद्धा GR पाहिलेला असेल, नसेल पाहिला तर तुम्हाला GR सुद्धा दाखवणार आहे। सोबतच चौथं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा। तर हा उत्पन्न दाखला तलाठी कार्यालयामधून काढायचा आहे। त्यानंतर 5वं कागदपत्र म्हणजे पासपोर्ट साईज 2 फोटो लागणार आहेत, म्हणजे छोट्या आकाराचे फोटो, जे फोटो आपण प्रत्येकी फॉर्मवरती चिटकवत असतो तेच फोटो लागणार आहे। आणि 6वं कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड सुद्धा लागणार आहे। फक्त रेशन धारकांच्या कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड चालणार नाही। घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड सुद्धा लागणार आहे, कारण रेशन कार्डवरती फक्त कुटुंब प्रमुखाला पैसे मिळणार नाहीत, तर घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांच्या नावाने केंद्र सरकारकडून रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहे। तर बघा, महत्त्वपूर्ण अशा पात्रता बघितल्या, सोबतच कागदपत्रे बघितले, परंतु ही सर्व कागदपत्रे कुठे द्यायची आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या गावामधील स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जमा करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। परंतु रेशनधारकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हे पैसे प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत का, तर हे पैसे 100% प्रत्येक महिन्यालाच मिळणार आहे, हे सुद्धा त्या GR मधून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। परंतु प्रत्येक महिन्याला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये किती पैसे मिळणार आहे हा प्रश्न सुद्धा तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल, तर रेशन कार्डवरती किती पैसे मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, ज्या रेशन धारकांच्या घरामध्ये जास्त सदस्य आहेत त्यांना जास्त पैसे मिळणार आहे आणि ज्या रेशन धारकांच्या घरामध्ये कमी सदस्य आहेत त्या रेशन धारकांना कमीच पैसे मिळणार आहे। म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढे जास्त सदस्य असतील तेवढेच तुम्हाला जास्त पैसे सुद्धा मिळणार आहे। परंतु काल आलेल्या GR नुसार राज्यातील तब्बल 36
जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये अनुदानाच्या स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार आहेत आणि उर्वरित जे 11 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 11 जिल्ह्यांविषयी GR सुद्धा येणार आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये पैसे सुरू झालेले आहेत आणि उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे सुरूच होणार आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वपूर्ण असा आदेश सुद्धा दिलेला आहे की रेशनधारकांना फक्त रेशन धान्य मिळणार नाही, त्या रेशन धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या स्वखर्चासाठी पैसे सुद्धा मिळणार आहे। तर बघा राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुरू केले जाणार आहेत, परंतु हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा सर्वात प्रथम औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सोबतच उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, सोबतच बीड जिल्हा आहे, नगर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, सोबतच हिंगोली जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, सोबतच सोलापूर जिल्हा आहे, सोबतच पुणे जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, सोबतच ठाणे जिल्हा आहे, मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अकोला आहे आणि बुलढाणा आहे। अशा पद्धतीने राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमधील रेशन धारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहे। बघा रेशन धारकांसाठी आनंदाच्या बातम्या आलेल्या होत्या, परंतु अत्यंत मोठी आणि आनंदाची अजून एक बातमी आलेली आहे। बघा रेशन धारकांसाठी जी एक आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे रेशन धारकांना आतापासून तांदूळ मिळणार नाही, परंतु त्या तांदळाच्या ऐवजी 9 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून रेशन धान्य सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे रेशन धारकांना रेशन कार्डवरती ज्या 9 वस्तू मिळणार आहेत तर त्या 9 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा रेशन धारकांना तांदूळ बंद झालेला आहे, परंतु त्या तांदळाच्या ऐवजी गहू मिळणार आहेत, सोबतच साखर मिळणार आहे, हरभरा मिळणार आहे, सोबतच मोहरीचे तेल, सोबतच विविध प्रकारच्या डाळी मिळणार आहे, सोबतच विविध प्रकारचे मसाले मिळणार आहेत आणि सोयाबीन इत्यादी 9 वस्तू सुद्धा रेशन धारकांना रेशन कार्डवरती मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन धारक असाल तर लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डची KYC करायची आहे आणि आपल्या रेशन कार्ड सोबत आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता हरभरा आहे, सोबतच गहू आहे, जेमिनी कंपनीचं तेल आहे, सोबतच गॅस सुद्धा रेशन धारकांना मिळणार आहे। जर तुम्ही रेशन धारक असाल आणि तुम्हाला मोफत 3 गॅस मिळवायचे असतील तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 2,46,00,000 लाडक्या बहिणींसाठी आणि रेशन धारकांसाठी प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस मिळवून देणारी योजना सुद्धा सुरूच केलेली आहे। त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। ज्या नागरिकांना, ज्या रेशन धारकांना आणि ज्या लाडक्या बहिणींना मोफत 3 गॅस पाहिजे असेल तर त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 या योजनेमार्फत सुद्धा 3 गॅस मिळणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र सरकारकडून 3 गॅस आणि केंद्र सरकारकडून 3 गॅस, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वर्षाला 6 गॅस सुद्धा मोफत मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे आणि उर्वरित 11 जिल्ह्यांची यादी उद्या किंवा परवा येणार आहे, तर त्या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे सुरूच होणार आहे। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।